काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी 13 जणांविरुद्ध अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या 13 आरोपींपैकी 3 मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती। यानंतर त्यांना आज अकोला जिल्हा सत्र न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून तिघांनाही जामीन देण्यात आलेला आहे। खरं तर आमच्या 13 पदाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले ते त्यापैकी आज 3 पदाधिकाऱ्यांची आमच्या जमानत झालेली आहे। मी न्यायमूर्तीचे धन्यवाद देतो। तसेच काही लोकांचे अटकपूर्व जामीन सुद्धा टाकलेला आहे। येत्या काही दिवसात बाकी लोकांच्या पण होऊन जाणार आणि यावर मला काही आज भाष्य करायचं नाही, कारण की आमचा जो सवंगडी आहे, आपण पाहिलं असणार, आमच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष, आमचा सर्वांचा लहान भाऊ लाडका जय मालोकार, आज त्याला आम्ही गमावलेला आहे। त्या दुःखातून आम्ही सावरत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज हा दिवस नाही, आम्ही आमच्या मनसेच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, आदरणीय राजसाहेबांच्या वतीने आज आम्ही त्यांना एक श्रद्धांजली देतो। आणि काही झालं तर उद्या किंवा परवामध्ये नक्की नाही, माननीय अमित साहेब ठाकरे हे स्वतः अकोला इथे त्याच्या घरी भेट देण्याकरिता येणार आहे। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।